घराजवळच्या दुकानात मुलगा चिप्स घ्यायला येतो तर त्याच्याजवळ जे पैसे आहेत ते तर घरच्यांनीच खाऊ म्हणून दिलेले आहे. ज्या लोकांचे धंदे शाळेच्या 50 मीटर मध्ये मागील 20-30 वर्षांपासून आहे त्यांच्यावर तो उपासमारीची वेळ आली. शाळेच्या 50 मीटरवर जंक फूड बंदी या विषयावर आपण व्हिडिओ बनवला आणि याच्यावर भरपूर लोकांच्या मिक्स्ड रिएक्शन आलेले आहे. काही लोक समर्थन करत आहेत आणि काही लोक हे सुद्धा म्हणत आहे की हा एक गडबडीमध्ये घेतलेला निर्णय असू शकतो आणि याच्यावर एक फेरविचार सुद्धा करायला पाहिजे. आता असं का बरं, तर मी त्या व्हिडिओच्या खाली काही कमेंट्स चेक केल्या. त्या व्यतिरिक्तच आपण इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर सुद्धा बघितलं असणार, काही न्यूज चॅनल्सचे पत्रकार जे आहेत ते सुद्धा जे दुकानदार 20-30 वर्षांपासून शाळेच्या शेजारी म्हणजे 50 मीटरच्या आत ज्यांचे दुकान आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांचे सुद्धा रिएक्शन घेतलेले आहे. मी काही कमेंट्स आपल्यासोबत शेअर करतो. एक पालक म्हणून, एक दुकानदार म्हणून किंवा एक अवेअर सिटीजन म्हणून आपण या डिसिजनचं समर्थन करतोच आणि आपण सुद्धा ही गोष्ट मान्य करतो की हे जे जंक फूड असतात हे लहान मुलांच्या तब्येतीसाठी खरंच हानिकारक राहतात. त्याच्यामुळे त्यांना हेल्दी डाएटचं एक ऑप्शन द्यायला पाहिजे. एक दुकानदार म्हणून आपण काल सुद्धा ही गोष्ट सांगितली की भरपूरसे पेरेंट्स जे आहे ते स्वतः त्यांच्या हाताने त्यांच्या मुलांना हे चिप्स, गोळ्या, बिस्किट देतात. काही लोकांचं हे सुद्धा म्हणणं आहे की गावखेड्यामध्ये जे मुलं आहे ते शाळेत पायी चालत जातात. 50 मीटरच्या पहिले जर त्यांनी असं सामान जर जंक फूड आहे ते खायला घेतलं, ते तिथेच जागेवर खाल्लं आणि मग त्याच्यानंतर ते शाळेत गेले आणि तिथे त्यांना नाही भेटलं तरी त्यांना जे खायचं होतं ते तर ते खाऊच शकले. मग याच्यावर आपण कसा कंट्रोल करणार? आता एक आणखी प्रश्न जो भरपूर लोकांना आहे की जे लोकांनी 20-20, 30-30 वर्षांपासून दुकानं सुरू करून ठेवलेली आहे शाळेच्या जवळ म्हणजे 50 मीटरच्या अंतरावर, आता त्यांना अचानक तुम्ही जर असा निर्णय दिला तर मग ते लोक काय करणार? कारण काही लोकांचा कन्सेप्ट असा आहे की हे जे लोकांचे इथे धंदे आहे ते तर 20-30 वर्षांपासून आहे, म्हणजे त्यांनी त्यांच्या वयाचे 30 किंवा 35 वर्षांचे असताना हे धंदे सुरू केले असणार. आजच्या डेटला त्यांचं वय 50-55 असणार. मग आता 50-55व्या वर्षी हे लोक कुठे जाऊन नवीन बिझनेस शोधणार? त्यांना कोण नोकरी देणार? तर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स लोकांनी केलेल्या आहे. तर आता आपल्याला हे बघायला पाहिजे की याच्यामध्ये काही चेंजेस होतं की नाही होत. परंतु एक रिक्वेस्ट पेरेंट्सला सुद्धा अजूनही आहे की तुमच्या मुलांना हे फास्ट फूड खाण्यापासून तुम्ही स्वतःहून बंद करा. तर अशा प्रकारच्या काही प्रतिक्रिया आणि कमेंट्स लोकांचे आलेले आहे. काही लोकांना ते योग्य वाटत आहे, काही लोकांना नाही वाटत आहे. परंतु पेरेंट्सनी सुद्धा अवेअर होणं गरजेचं आहे, कारण पेरेंट्स स्वतःच त्यांच्या मुलांना भरपूर वेळी हे काही गोष्ट खायला देतात. काही लोक खाऊ म्हणून पैसे देतात आणि मग ते मुलं ते सामान घ्यायला येतात. तर या निर्णयावर काही पुनर्विचार होतो का, तर हे आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो, या संदर्भात आपले काय मत आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.